भारतातल्या अत्यंत 4 अशा महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका मागच्या महिन्याभरात पार पडल्या. त्याचा निकाल आज लागतोय. सकाळी 8 वाजेपासून निकालाला सुरुवात झालेली होती. आता साधारण 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजतापर्यंतचे जर ट्रेंड्स बघितले, कल बघितले, तर त्यावरून आपण अंतिम निर्णयाला पोहोचू शकतो किंवा निर्णयाच्या जवळ जाऊ शकतो की नेमका निकाल काय लागणार आहे. आणि नेमका निकाल हा अत्यंत धक्कादायक असला तरी अनेक ठिकाणी सगळ्यांनाच सगळं काही मिळालंय असं दिसतंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा विजय मिळवण्याच्या सिच्युएशनमध्ये आता पोहोचलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये मागची 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता होती, ती आता बीजेपीनं उधळून लावलेली आहे आणि तिथं बीजेपीचं सरकार येण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पक्षाला आणखी एक राज्य टिकवण्यात यश आलेलं आहे, ते म्हणजे आसाम. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी कमाल केलेली आहे. पुन्हा एकदा त्यांनी आसाम जिंकला आहे किंवा जिंकण्याच्या मार्गावर आहेत असं म्हणू शकतो. तिसरी एक गोष्ट, काँग्रेसला देखील या निकालात काहीतरी मिळालंय आणि ते काहीतरी म्हणजे केरळ. केरळमध्ये काँग्रेसचा विजय होण्याच्या मार्गावर काँग्रेस आहे आणि त्याचबरोबर आणखी एक चौथी अत्यंत धक्कादायक आणि आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात कधीही झालेली नसेल अशी घटना म्हणजे फक्त 2 वर्षाचं आयुष्य असलेल्या TVK या थलपती विजयच्या पक्षानं तामिळनाडूमध्ये विजयाच्या दिशेने आपली वाटचाल चालू केलेली आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये TVKचा विजय होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं एकूणच हा निकाल जर बघितला तर सगळ्यांसाठी थोडं थोडं मिळतंय. इथं जे एंटी इन्कम्बन्सी लागलेली आहे तामिळनाडूमध्ये, काही राज्यांच्या मध्ये भाजपला यश मिळाले, काही ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले, पण सगळं जरी असलं तरी थोडं थोडं सगळ्यांना मिळालंय असं म्हणू शकतो. नेमका काय निकाल आहे, आतापर्यंतचे आकडे काय आहेत आणि सगळा एकूण अंदाज काय सांगू शकतो, आज दुपारपर्यंत काय हातात पडेल, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात पहिल्यांदा बोलूया पश्चिम बंगालबद्दल, कारण 4 राज्यांचे निकाल असले तरी सर्वात महत्त्वाचं राज्य याच्यामध्ये पश्चिम बंगालच आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये बीजेपीनं आणि ममता बॅनर्जी दोघांनी देखील प्रतिष्ठेची लढाई बनवलेलं होतं आणि त्यामुळं या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पश्चिम बंगालमध्ये 294 सीट्स आहेत. 294 पैकी 174 जागावरती सध्या बीजेपी आघाडीवरती आहे. TMC म्हणजे ममता बॅनर्जींचा पक्ष फक्त 103 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एक्झिट पोलचे आकडे आलेले होते त्या पद्धतीनेच वाटचाल होताना दिसते. काँग्रेस फक्त 2 ठिकाणी आघाडीवर आहे आणि लेफ्टचं तर पश्चिम बंगालमध्ये नाव देखील शिल्लक राहिलेलं नाही. इथं महत्वाची आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत, ते आघाडीवर आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये भवानीपूरमध्ये जी निवडणूक होते याच्यामध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी राज्य गमावत आहेत, कदाचित त्यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत असं बोललं जात होतं की उत्तर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचा होल्ड असतो, दक्षिण बंगाल भारतीय जनता पक्षाला कधीही ब्रेक करता आला नाही, पण यावेळी थोडंसं वेगळं करते. कोलकातामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे कोलकाता हे सिटी मेट्रोपॉलिटन एरिया पकडला तरी त्याच्यामध्ये जवळजवळ 11 पैकी 6 जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. साऊथ 24 परगणामध्ये बीजेपीला काही सीट्स मिळत आहेत. त्याच्याशिवाय दक्षिण बेंगॉलमध्ये अनेक ठिकाणी बीजेपीची एक प्रकारची लाट आलेली आहे. इथं मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम वोटर्स आहेत आणि ते असताना देखील बीजेपीनं इथं ममता बॅनर्जींचा गड फोडलाय असं आपण म्हणू शकतो. इतकी मोठी घटना ही आहे आणि ममता बॅनर्जी जर आजचा हा निकाल जर असाच कंटिन्यू राहिला, हे जे कल कंटिन्यू राहिले, तर एकूण 15 वर्षानंतर ममता बॅनर्जींचं सरकार जाईल असं आपण म्हणू शकतो आणि त्या मार्गावरती सगळं आता आहे. दुसरी गोष्ट आसामची. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा हे ऑलरेडी आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलेला होता, ज्या पद्धतीनं मागच्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं होतं, त्या अगोदरही केलेलं होतं, या सगळ्यांवरून एक ट्रेंड दिसतोय, तो म्हणजे आसाम सिंगल हँडेडली आरामात भारतीय जनता पक्ष जिंकतोय असं दिसतंय. कारण आसाममध्ये 126 सीट्स आहेत. 126 पैकी 97 जागेवरती भारतीय जनता पक्षाची आघाडी आहे. म्हणजे जवळजवळ 80% सीट्स या बीजेपीकडे आहेत. काँग्रेसकडे फक्त 23 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस कुठेही फाईट करू शकत नाही. आसाममध्ये आपण म्हणू शकतो की निकाल कंप्लीट लागलाय. म्हणजे हे जरी कल असले तरी याला आपण निकाल म्हणू शकतो. इतक्या थरावरती आसामचा निकाल पोहोचला आहे. आसाममध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर असतो AIUDF. AIUDF म्हणजे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट. हा एक बदरुद्दीन अजमलचा पक्ष आहे जो मोठ्या प्रमाणावरती तिथल्या मायग्रंट्सना, जे काही बाहेरून आलेले मुस्लिम्स वगैरे आहेत, त्यांना सपोर्ट करतो आणि तो आसाममध्ये एक फॅक्टर असा असतो जो नेहमी सत्तेमध्ये येण्यासाठी कुणाला तरी मदत करतो, मोस्टली काँग्रेसला. पण यावेळी तसं होताना दिसत नाही. आसाममध्ये या पक्षाला फक्त 2 जागा मिळतात. अगोदर त्यांचे 16 आमदार होते. या सगळ्या निकालांमध्ये जर सर्वात धक्कादायक असं काय असेल तर TVKचा तामिळनाडूमध्ये होणारा विजय. TVK हा
थलपती विजयचा पक्ष आहे, त्याची स्थापना 2024 मध्ये त्यांनी केलेली होती. 2024 मधून 2026 मध्ये आपण आहे, फक्त 2 वर्ष झालेले आहेत. आणि निकाल जर बघितले म्हणजे कल जर बघितले तर आता बघा TVKला 101 जागा मिळत आहेत, 234 पैकी आपण बोलतोय. DMK 52 जागावर आघाडीवर आहे, ADMK 74 जागावर आघाडी आहे. स्पष्ट बहुमत कुणालाही मिळताना अजून तरी दिसत नाही, पण स्पष्ट बहुमत नसलं तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी ही TVK असेल असं दिसतंय. त्यामुळे मग नक्की यामध्ये कोण कुणासोबत जाईल हे सगळं बघावं लागेल. याच्यामध्ये आणखीन बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. कारण जर बघितलं, स्टॅलिन मागच्या 5 वर्षांपासून अतिशय स्ट्रॉंग वाटत होते, व्यवस्थित राज्यकारभार ते करत होते, सेंटरच्या विरुद्ध बरेचसे निर्णय घेत होते. पण सगळं असलं तरी TVKनं स्टॅलिन यांना उडवून लावले. स्टॅलिन आता 3 नंबरला गेलेत. दुसरी एक गोष्ट म्हणजे शहरी जे तामिळनाडूचा भाग आहे, या शहरी तामिळनाडूमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 50% तामिळनाडू हा शहरी भाग आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती TVKनं आघाडी घेतलेली आहे. आणि जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये AIDMKनं आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे DMKला दुसरीकडे कुठंच अशी स्पेसिफिक जागा राहिली नाही. पहिल्यांदा असं वाटत होतं की स्टॅलिन तामिळनाडूमधला जो निकाल आहे तो बदलतील. तामिळनाडूमध्ये जनरली कसं होतंय, जेव्हा एक सरकार असं पुढच्या वेळेला निकालानंतर दुसरं सरकार येतं, DMK ADMK. पण यावेळेला स्टॅलिन आपली सत्ता टिकवतील असं वाटत होतं. एक्झिट पोल देखील असं सांगत होते, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. स्टॅलिन यांची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे, पण पूर्ण बहुमत कुणालाही मिळत नाहीये. त्यामुळे नक्की काय होईल हे अजूनही सांगता येत नाही. चौथी एक महत्वाची गोष्ट, या चौथा महत्वाचा निकाल तो म्हणजे केरळाचा. केरळमध्ये 140 सीट्स होत्या. 140 पैकी UDF म्हणजे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला 62 जागा. हा काँग्रेसची आघाडी आहे, ही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे याच्यामध्ये, आणि इतर काही पक्ष आहेत. आणि दुसरा म्हणजे LDF म्हणजे लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट, याच्यामध्ये 38 जागा यांना मिळत आहेत. म्हणजे काँग्रेस 62 म्हणजे 140 पैकी 70ला बहुमत मिळेल. त्यामुळे काँग्रेस बहुमताच्या रस्त्यावरती आहे असं म्हणू शकतो. पण या केरळ राज्यामधला सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला घडताना दिसते ती म्हणते BJPला 5 जागा मिळत आहेत. BJPचा आतापर्यंत एकही आमदार नव्हता. BJPला दक्षिण मधल्या या 2 राज्यांमध्ये तामिळनाडू आणि केरळ इथं कधीही स्थान मिळेल असं वाटत नव्हतं, पण आता मात्र हा ट्रेंड बदलतोय. BJPला 5 जागा मिळत आहेत. खासदार त्यांना ऑलरेडी 1 मिळालेला आहे केरळमध्ये, आणि आता हा ट्रेंड देखील बदलतोय. म्हणजे काँग्रेसला या 4 राज्यांच्या मध्ये काहीतरी मिळण्यासारखं असेल तर या ठिकाणी मिळण्यासारखं आहे. इथे एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे डाव्या पक्षांचे जे पिनराई विजयन होते, जे मुख्यमंत्री आहेत मागचे 10 वर्ष झालं केरळमचे, त्यांचा देखील पराभव होण्याचा चान्सेस आहेत, किंवा ते पिछाडीवर आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं पहिल्यांदा ज्या वेळेला 2021ला निवडणुका झाल्या, केरळमध्ये देखील असाच पॅटर्न आहे. एकदा काँग्रेसचं सरकार, दुसऱ्या वेळी लेफ्टचं सरकार, काँग्रेस लेफ्ट. पण यावेळेला म्हणजे 2021ला ऍक्च्युली झालेलं की लेफ्टनं आपली सत्ता टिकवलेली होती, पिनराई विजयन यांनी टिकवलेली होती. यावेळेला मात्र त्यांना टिकवता येईल असं वाटत नाही, ज्या पद्धतीचे कल आहेत. हा होता 4 राज्यांचा निकाल. या 4 राज्यांच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? कारण या 4 राज्यांच्या निकालामध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट केलं होतं आणि नेमकं काय घडतंय याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. बंगालच्या निकालाबद्दल तुमचं मत जरूर लिहा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.